सतारा वाशी में एफएमसी मार्केट में 4000 करोड़ रुपए के घोटाले का आरोप है। महेश शिंदे वर्तमान महाविकास अघाड़ी उम्मीदवार शशिकांत शिंदे पर सतारा के कोरेगांव विधानसभा क्षेत्र के शिवसेना सांसद पर वाशी एफएमसी मार्केट में 1000 वर्ग फुट जमीन महज 5 लाख रुपए में बेचकर 4000 करोड़ रुपए से ज्यादा के भ्रष्टाचार का आरोप लगा है। महेश शिंदे ने मौजूदा लोकसभा चुनाव में महाविकास अघाड़ी के उम्मीदवार शशिकांत शिंदे पर आरोप लगाया है। महेश शिंदे ने सतारा में आयोजित एक प्रेस कॉन्फ्रेंस में सनसनीखेज आरोप लगाया है। इस संबंध में महेश शिंदे ने कोर्ट द्वारा केस दर्ज करने को लेकर दिए गए आदेश के दस्तावेज जमा किए हैं। जुबेर शेख और मुन्ना मुजावर की रिपोर्ट। बद्दल आम्ही निर्णायक टप्प्यावरती आलेलो आहोत। वेळ आली की रयत शिक्षण संस्थेचा सगळा भ्रष्टाचार जो आज मी मार्केट कमिटीचा भ्रष्टाचार घेऊन आलो, एक दिवस रयत शिक्षण संस्थेचा सुद्धा प्रचंड मोठा UGCचा घोटाळा मी घेऊन बाहेर येणार आहे। आपल्याकडे फक्त मी जे करतो ते सत्य न्यायदेवतेच्या आधारित करतो। मी असं वेग बोलत बसत नाही। धन्यवाद। महेश शिंदे ने लगाया शशिकांत शिंदे पर आरोप। शशिकांत शिंदे ने क्या दिया जवाब? अगर आरोप सही पाए गए तो मैं उम्मीदवारी नहीं भरूंगा। महायुति ने अभी तक सतारा में अपनी उम्मीदवारी की घोषणा नहीं की है। छत्रपति उदयनराजे भोसले दावेदार हैं। हालांकि माविया से शरद पवार विधायक शशिकांत शिंदे को उम्मीदवार बनाया गया है। वही शिंदे ने भ्रष्टाचार के आरोपों का सबूत देते हुए दोषी पाए जाने पर महायुति को चुनौती दी है। वह नामांकन पत्र दाखिल नहीं करेंगे। कोरेगांव विधानसभा क्षेत्र के शिवसेना विधायक महेश शिंदे ने शशिकांत शिंदे पर वाशी में APMC के कोयले की बिक्री में 4000 करोड़ रुपए का भ्रष्टाचार करने का आरोप लगाया है। इस पर शिंदे ने शिवसेना विधायक को चुनौती दे दी है। मैं कल माविया से आवेदन पत्र भरने जा रहा हूं। शरद पवार मौजूद रहेंगे और लोगों से अच्छी प्रतिक्रिया मिल रही है। इससे विरोधी गंदी चाल चल रहे हैं। मैं सारे सबूत देने को तैयार हूँ। अगर मैं इसमें दोषी पाया गया तो शिंदे ने चुनौती दी है कि वह नामांकन पत्र दाखिल नहीं करेंगे। इसके साथ ही उन्होंने अपने खिलाफ उम्मीदवार घोषित नहीं करने को लेकर महायुति की आलोचना भी की है। शिंदे ने पूछा है कि अगर छत्रपति की गद्दी का सम्मान करना था तो बीजेपी ने अब तक उनके नाम की घोषणा क्यों नहीं की। उन्होंने यह भी पूछा है कि जो लोग छत्रपति की गद्दी को सम्मान देने का काम कर रहे हैं, उन्होंने छत्रपति की गद्दी को कितना सम्मान दिया है। जुबेर शेख और मुन्ना मुजावर की खास रिपोर्ट। काय सांगाल? महेश शिंदेंनी तुमच्यावर आरोप केले, जवळपास 4000 कोटींच्या घोटाळ्यामध्ये तुमचं नाव त्यांनी बोलून दाखवलं। ज्यांना खोक्यामध्ये बोलण्याची सवय असते त्यांच्यावर मी काय बोलणार योग्य वाटत नाही, पण त्यांनी जो आरोप केला त्याबद्दल मी एवढंच सांगेन। अगदी समोर गणरायाचं मंदिर आहे, त्याला साक्षी ठेवून सांगतो की अशा प्रकारचा कुठल्याही प्रकारचा घोटाळा झालेला नाही। आज ते जे आरोप करताय याचा अर्थ माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जे वातावरण सातारा जिल्ह्यामध्ये उभं राहिलेलं आहे आणि हे वातावरण बघताना ह्यामध्ये त्यांना भीती वाटायला लागली आणि घाबरून जाऊन अशा प्रकारचा आता रडीचा डाव ते खेळायला लागलेला आहे। माझं आजही आव्हान आहे, कोर्ट तुम्ही कुठल्याही प्रकारचा राज्य सरकारचा दबाव टाकू नका। मागच्या वेळेला सुद्धा अशी एकच केस माझ्यावर पण बोगस टाकण्याचा प्रयत्न केला आणि ती बोगस केस टाकण्यात त्याच प्रकारची कारवाई करण्यासाठी कोणी कोणाला फोन केले, किती अधिकाऱ्यांवर कशा प्रकारचा दबाव आणला, पणनला कोणी ऑर्डर काढायला लावली, सुट्टीचा दिवस असताना सुद्धा तिथे कोण गेलं होतं, सगळे पुरावे माझ्याकडे आहेत। परंतु मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही। सत्यमेव जयते आहे। शेवटी माझं आता असंही म्हणणं आहे की त्यांनी सांगितलेलं आहे 4000 कोटीचा भ्रष्टाचार। त्यांनी आणि माझी समोरासमोर प्रेसमध्ये माझी बसायची तयारी आहे। जे माझ्याकडं आहे एकही FSI वाटप झालेला नाही, एकाही FSIच्या बाबतीत मला निर्णय झाले नाही। तो FSI आजही बाजार समितीच्या मध्ये जमा आहे। जी परवानगी घेतली होती ती सिडको, पणन, शासन, त्यावेळेचे असलेले मंत्री या सगळ्या प्रशासनाने दिलेली ती मंजुरी होती आणि त्या मंजुरी दिल्यानंतर त्याच्यात क्युरी निघाली, त्यानंतर तो FSI वाटप झालेला नाही। असं असताना सुद्धा तोडून मोडून कुठल्या तरी गुन्हे करायचा, केस टाकायचा असा हा प्रकार आहे। आता हा प्रकारामध्ये त्यांनी सांगितलं की कोर्टाचा निर्णय आहे। आम्ही कोर्टाच्या मध्ये मागे आम्ही 2016ला आम्हाला स्थगिती मिळाली होती। ती स्टे या महाशयाने आपल्या असलेल्या अधिकाराचा वापर करून, राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अधिकाराचा वापर करून, पणन मंत्र्यावर प्रशासकीय अधिकारावर दबाव टाकून पहिल्या केसवर जो प्रकार केला त्यात त्यांना यश आलं नाही, परत दुसरा प्रकार केला, त्यामध्ये सुद्धा त्याचा वापर मी उघडपणाने बोलतो आणि मी पुराव्यासकट द्यायला तयार आहे। वापर करून त्यांनी
ताबडतोब हे गुन्हे दाखल करावे अशा प्रकारचा निर्णय घेतला. आम्ही कोर्टात गेलो. कोर्टाने आम्हाला सांगितलं आमचं केस त्यांनी डिसमिस केली, वस्तुस्थिती आहे. मग कोर्टाने काय सांगितलं की तुमची नावच जर एफ आय आरमध्ये नसेल, तुमची नावं तिथं नसतील तर तुम्ही कशाला आम्हाला जामीन मागताय. तुमची नावं नसल्यामुळे तुमची ही केस आम्ही डिसमिस करतोय. आता ते म्हणतात की पणनकडे हा केस आम्ही त्या ठिकाणी कारवाई गुन्हे दाखल करावे. माझं आज म्हणणं आहे की लोकशाहीच्या माध्यमातून सत्यमेव जयते. पणनचे अधिकार आहे. पणांवर मुख्यमंत्र्यांच्या अधिकाराचा नाव घेऊन कोण कोणाच्यावर किती दबाव आणतो हे आम्हाला माहिती आहे. तुमच्यात हिंमत असेल तर न्यायालयातून निर्णय होऊन द्या. खोट्या केसेस गुन्हे दाखल करण्याच्या संदर्भातला दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये. त्यांनी बाहेर असं वक्तृत्व केलं की ह्यांना मी 6 महिन्यासाठी बाहेर आणून देत नाही. अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार सुरू आहेत. आणि आज मी सांगतो की विकृत मनवृत्ती जी असते ती मनवृत्तीचं या ठिकाणी पाहणी आम्हाला मिळते. कधीही पत्रकारांना मी आज सांगतो सगळे पुरावे द्यायला मी तयार आहे. 4,000 कोटी बाजार समितीतच उत्पन्न नाही आणि व्यापाऱ्यांचा FSI व्यापाऱ्यांनाच वरती असलेल्या माळ्यावर मिळावा आणि तो फुकट मिळावा अशा प्रकारची मागणी त्यावेळेला झालेली होती. त्यावेळेला राज्य सरकारकडे त्यांनी शिष्टमंडळ घेऊन गेलं होतं आणि त्यांनी त्या प्रकारे मागणी पण केलेली आहे. असो, त्यांनी तशा प्रकारचा प्रयत्न करणं म्हणजे त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. माझं आजही आव्हान आहे त्यांना, हिंमत असेल लोकशाहीच्या दालनातचा मग हा जो प्रकार चाललेला आहे देशात राज्यात तो आता आज तुम्हाला सांगतो. आज एक घटना केली. काल आमच्या एका कार्यकर्त्यांनी आता त्या ठिकाणी भाषण केलं की आज त्यांना पोलीस स्टेशनच्यामध्ये गुन्हा दाखल होतो. कसली लोकशाही आहे. आणि शेवटी एक ना एक दिवस लोक निर्णय घेत असतात आणि ते लोकसभेच्या माध्यमातून उमेदवारी जाहीर झाल्यापासून ही प्रक्रिया चालू झाली होती. बाहेर तशी चर्चा होती याची मला कल्पना आहे. त्यामुळे शेवटी न्याय देवता काय आहे त्याच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि त्याप्रमाणे जे सांगतायत ते बदनाम करण्यासाठी खोटं सांगतायत, धांदाट खोटं आहे. आणि त्या केसच्या असलेल्या ऑर्डर त्याची कॉपीचा विरोधाभास दाखवण्यापेक्षा ती ऑर्डर कशासाठी दिली ते त्यांनी हे करावं. हां, आता ते गुन्हे दाखल करण्यासाठी अधिकाराचा आणि गैरवापर सत्तेचा करतील तर त्याला मला काही सांगता येत नाही. आता त्यांच्या डोक्यात काय असेल ते त्यांचा माहिती. पण एकही पुरा दाखवावा. संचालकांनी गाळे घेतले 5 लाख, किती खोटं बोलावं. शेवटी परमेश्वराच्या पायाजवळ जाऊन त्यांनी शपथ घ्यावी आणि तसे पुरावे द्यावे. काहीतरी उगीच कोणाला बदनाम करायला किती माणसाने किती असभ्यता बाळावी याला पण प्रमाण आहे का नाही. आणि आपण काय करताय 100 कोटीची टेंडर काढतायत. 50 कोटीचं टेंडर लोकांना अधिकाऱ्यांना घेऊन टेंडर वरती वारेमाप वापरलं जातं आणि जनतेचा पैसा 20% आणि 30% 40% अबोनी काढले जातात. 20% कमिशन घेतलं जातं. कोरेगावला सगळ्यांना माहिती आहे. ते ज्यांनी भ्रष्टाचार करायचा फक्त काय आम्ही आवाज पुरासकट दिला तर ऐकणारे कोण नाहीत, वरती ऐकणारा कोण नाही. त्यामुळे लाठी भी उनकी और भैंस भी उनकी आहे. शशिकांत शिंदेंना जनता, जिल्ह्याची जनता मतदान करणार नाही असं महेश शिंदे सांगतायत. असं आहे, तो जनतेचा निर्णय. हे कोण ज्योतिषी झाले. शेवटी जनते निर्णय घेतात. त्यांना वाटलं की नाही द्यायचा, नाही देतील. त्यांना वाटलं की कार द्यायचा. महेश शिंदे आणि शशिकांत शिंदेची लढाई नाही. महेश शिंदे ज्या महायुतीतून आहे त्यांच्या विरोधाची लढाई आहे. आणि जनतेला जे काही हा भाजप आणि बाकीच्या सरकारच्या माध्यमातून पाहायला मिळतं त्याच्या विरोधातली लढाई. पण आता लोकसभेच्याच वेळेला कसं निघतंय. कारण असं आहे की लोकसभेच्या वेळेला काढायचं कारण काय आणि ते पण कधी माझं. तो हमारे साथ देखते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल चैनल और पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर। आज की खबर में बस इतना ही। वीडियो को लाइक करें और चैनल को सब्सक्राइब कर लें जिससे आने वाली वीडियो की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।